नमस्कार मित्रांनो, आज आपण वृक्षासनाबद्दल चर्चा करूया। हे एक उभे राहून करायचे आसन आहे। आता आसन कसे करावे? प्रथम दोन्ही पायावर पाय जोडून उभे राहावे। दुसऱ्या पायाची टाच पहिल्या पायाच्या जांघेपर्यंत न्यावी व स्थिर स्थितीत उभे राहावे। प्रथम दोन्ही हात बाजूला समांतर ठेवावे। द्वितीय स्थितीत दोन्ही हात डोक्यांच्या वर नमस्काराच्या स्थितीत स्थिर ठेवणे। तिसऱ्या स्थितीत दोन्ही हात डोक्यावर ठेवून स्थिर थांबणे। हीच स्थिती विरुद्ध दिशेने परत करणे आणि मगच पाय सोडून जमिनीवर उभे राहणे। हे आसन डावा पाय व उजवा पाय असे मिळून एक पूर्ण होते। आता हे आसन किती वेळ करायला पाहिजे? तर प्रत्येक पायावर 15 सेकंदापासून ते 1 ते 2 मिनिटापर्यंत तुम्ही करू शकता। आता याचे लाभ किंवा फायदे मित्रांनो, तोल सांभाळता आला म्हणजे मेंदूची सुस्थितीबद्दल खात्री व समाधान वाटते। स्त्रियांना महत्त्वाचे आसन मेंदूतील नकारात्मक विचार थांबविण्यास मदत, पायातील शक्ती वाढणे, वात कमी होणे, पायातील दोष कमी होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेरुदंडासाठी हा एक उपयुक्त आसन आहे। शरीर स्थिर करण्याचे काम तसेच निर्णय क्षमतेत वाढ होते। आता मित्रांनो, सूचना: पायाला दुखापत झालेली असताना हे आसन करू नये। योग्य योग शिक्षकाच्या सानिध्यातच जास्त वय असलेल्या व्यक्तींनी हे आसन केलेले बरे। तर मित्रांनो, आज आपण वृक्षासनाबद्दल थोडक्यात माहिती घेतली। पुढच्या भागात आणखीन एक आसनाबद्दल चर्चा करूया। म्हणतायत ना, म्हणत राहा श्री स्वामी समर्थ।